नाशिक लव्ह जिहाद आणि धर्मांतर प्रकरणात निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून नाशिक पोलिसांनी अटक केली। निदा खानला आश्रय देणारा मतीन पटेल हाही पोलिसांच्या ताब्यात आहे, परंतु आता महापालिकेने मतीन पटेल याच्या घरावर आणि ऑफिसवर कारवाईची नोटीस लावलेली आहे। कारवाई नेमकी कधी होणार आहे, कशी कारवाई होणार आहे याबाबतच बोलण्यासाठी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर आहेत। भाऊ, नोटीस चिटकवली पण कारवाई कधी होणार आहे? नाही, महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये एक तरतूद असते की आपल्याला कोणत्याही घरावरती कोणतीही कारवाई करायची असेल किंवा कोणत्याही व्यवस्थेवर कारवाई करायची असेल तर आपण एक 3 दिवसाची नोटीस देतो आणि कागदपत्राची मागणी करतो। ती नोटीस आम्ही ऑलरेडी शनिवारी चिटकवलेली आहे आणि त्याचं उत्तर याची आम्ही वाट पाहणार 3 दिवस, आणि 3 दिवस संपल्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल। म्हणजे उद्या कारवाई होऊ शकते का? नाही, उद्या मी सांगू शकत नाही, कारण आज कागदपत्र आणून दिले ते तपासणे या सगळ्या विषयामध्ये। पण एक गोष्ट नक्की सांगतो की जी प्राथमिक स्वरूपात आमच्याकडे जी माहिती आहे तर ते सगळं घर अतिक्रमितच आहे, त्याची कुठलीही परवानगी नाही आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती कारवाई होईल। फक्त उद्या होईल का परवा होईल एवढाच विषय। बरं, असं काय आहे का महापालिका अधिनियममध्ये असं कोणी नगरसेवक असन, अवैध बांधकाम करत असन, अवैध जागा बळकावत असन, असं त्याच्यावर कारवाई होऊ शकते का? सदस्यत्व जाऊ शकतं का? महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये 10(1)ड नावाचं 10व्या प्रकरणामध्ये 1(ड) नावाचं कलम आहे की ज्या कलमामध्ये त्या सदस्याने किंवा त्याच्या पत्नीने जर अनधिकृत काही बांधकाम केलं असेल तर 10(1)ड नुसार महापालिका त्याच्यावरती सदस्यत्व रद्द करायची कारवाई करू शकते। अशी कारवाई करण्यासाठी कुठली प्रक्रिया असते, अशी कारवाई होईल का? नाही, मुळामध्ये काय आहे की त्यांचे जर त्यांनी घेतलं आहे का त्या घराला कोणचं नगररचनाची परवानगी घेतलेली आहे का, गुंठेवारी केली का, हे तपासून महापालिकेचे आयुक्त या संदर्भात त्याला नोटीस देतील, त्याचा खुलासा मागून त्याच्यावरती कारवाई करतील। निदा खानला ज्या MIMचे नगरसेवक आहेत मतीन पटेल यांनी आश्रय दिला, त्याच्यावर आता तुम्ही ही कारवाई करणार आहात। जर ती कागदपत्र तसे आढळले किंवा त्याच्याकडे पुरावे सापडले तर मतीन पटेलचं नगरसेवकपद जाऊ शकता का? जाऊ शकतं कारण की त्यांच्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये ज्या घराचा उल्लेख त्यांनी राहता पत्ता केलेला आहे आणि जर ते घर अनधिकृत असेल तर नगरसेवकपद रद्द होऊ शकतं। 10(1)ड महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये 10(1)ड हा एक कलमच त्याच्यासाठी। घर पण आहे, ऑफिस पण आहे, त्यांचं ऑफिस तर पूर्णच अनधिकृत आहे, त्याच्यावर तर आपण नोटीस चिटकवलेली आहे पूर्ण। नक्कीच हे होते छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर। कॅमेरामन अमित ताडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।